दरम्यान उद्धव ठाकरेंचा रायगड दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे। पोलादपूरमध्ये आज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। पोलादपूर या ठिकाणी ठाकरेंची आज सभा होणार आहे। तर या सभेच्या वेळेला ते नेमकं काय बोलणार याकडे लक्ष आहे। दरम्यान पोलादपूरच्या सभास्थळावरून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रायगड दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे। जनसंवाद मेळाव्यादरम्यान पोलादपूर येथे पहिली सभा होते। काल सुद्धा 3 सभा झाल्या। यामधून खासदार सुनील तटकरे तसेच घराणेशाहीवरून एकूणच भाजपवरती निशाणा साधण्यात आला होता। आज पुन्हा पोलादपूर येथे ही सभा होते आणि या सभेतून सुनील तटकरे असतील, आमदार भरत गोगावले असतील, तसेच अदिती तटकरे असतील यांच्यावरती निशाणा साधण्यात येईल। दरम्यान पोलादपूरमध्ये सभेची तयारी जय्यत करण्यात आलेली आहे। काही वेळातच या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा दाखल होतील आणि या सभेतून खरं तर निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्यांना खरं तर पुढच्या लोकसभेसाठीच्या निवडणुकीसाठीची वाटचाल कशी असेल, रणनीती कशी असेल याबद्दल तयारीला लागण्याच्या सूचना असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना देण्यात येतील। मात्र या ठिकाणी घराणेशाहीचा जो उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता, यानंतर खरं तर ज्याप्रमाणे शिवसेना ठाकरे गटामध्ये आणि महायुतीमध्ये ज्याप्रमाणे युद्ध हे वाकयुद्ध सुरू आहे, यावरून आता कुठेतरी लोकसभेची तयारी सुरू झालेली आहे आणि पोलादपूर येथे ही सभा होते। या पोलादपूरमधून म्हणजेच रायगडमधून जे उमेदवार आहेत त्यांना ताकद देण्याचं काम या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्याकडून होतंय। मात्र या सभेमधून आता उद्धव ठाकरे नक्की काय संवाद साधणार आणि त्यांची टोप आता पुन्हा कोणावर धडाडणार, महायुतीवरती नक्कीच ते टीकास्त्र टाकतीलच। मात्र या ठिकाणचे विद्यमान आमदार असतील, विद्यमान खासदार असतील यांच्याविषयी पोलादपूरवासियांना काय संबोधित करतात हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियासह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।